निवडणूक आयोगाला बदनाम करायचं त्यांना माहीत आहे. कायदेशीररित्या त्यांची बाजू लंगडी आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडतात ते कोर्टात यशस्वी होणार नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीने निवडणूक आयोगावरती टीका करायची आणि पुन्हा एकदा रडण्यासाठी वातावरण तयार करायचं याकरता हे सर्व उद्योग सुरू आहेत. संजय राऊत काय घटनापीठ आहेत का हो? स्वतःला ते काय वकील समजतात का न्यायमूर्ती समजतात? ते कोण आहेत? अशा पद्धतीने बोलतात की जसे सरन्यायाधीश आहेत त्यांनी निर्णय द्यायचा. केवळ वातावरण बिघडवणं आणि असीम सरोदेसारखी मंडळी, अशी काही मंडळी रिचार्ज केली जातात अशा वेळी आणि स्वतःला घटनापीठ समजून चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतात. आपला पराभव होणार आहे हे माहिती आहे आणि त्यानंतर न्यायालयाच्या नावाने खडे फोडण्याकरता वातावरण निर्मितीचं काम ही सर्व मंडळी करतायत. हे जे काही पोपट आहेत, बोलके पोपट, असीम सरोदेंसारखे, यांकडे आम्ही लक्ष देत नाही आणि यांच्या कमेंट्सवर, यांच्या वक्तव्यांवरती न्यायमूर्ती काही निर्णय देत नाहीत. त्यामुळे केवळ रडण्यासाठी वातावरण तयार करायचं, न्यायालयावरती नंतर निर्णय लागल्यानंतर खडे फोडण्याकरता वातावरण तयार करण्याचं, अशाकरिता असीम सरोदेसारखी मंडळी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतायत. का न्यायालय का विकत घेतलं आहे त्यांनी? न्यायमूर्ती रोज त्यांच्या कानात येऊन निर्णय काय देणारे सांगतायत का घटनापीठ आहेत ते? कुठल्या आधारावरती बोलत आहेत? त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही. सर, या सगळ्यामध्ये हे वातावरण कोण तयार करते, कशामुळे तयार करते आणि सुनावणीमधूनच्या पूर्वीच असा विश्वास का दिला जातो की आपल्याच बाजूने निकाल येईल? हे बघा, आमचा न्यायव्यवस्थेवरती आणि संविधानावरती खूप विश्वास आहे. शिवसेना कोणाची ही न्यायालयात तर सिद्ध होईलच, परंतु यापूर्वीच लोकांनी, मतदारांनी, महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेचं नेतृत्व कोण, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हे लोकांनी सिद्ध केलं आहे. लोकांच्या दरबारी, लोकांच्या न्यायालयात आम्ही आमचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि न्यायालयाच्या दरबारातसुद्धा आमचं नेतृत्व सिद्ध होणार आहे. आणि मग त्यानंतर आपण हारलेलो आहे हे मान्य कसं करायचं, कशा पद्धतीने लोकांसमोर रडायचं, भावनिक वातावरण करायचं, खापर कोणावर फोडायचं, याकरता ही वातावरण निर्मिती सुरू आहे. सर, पण ज्या पद्धतीने हा युक्तिवाद सुरू आहे, युक्तिवादामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आज इलेक्शन कमिशनला निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहे. हे प्रकरण अधिक लांबवण्याचा विषय आहे का? कारण ते म्हणतात की हे प्रकरण घटनापीठाकडे द्यावं. जे विषय निवडणूक आयोगाकडे आहेत, त्यांनी जे निर्णय घ्यायला पाहिजेत ते निर्णय त्यांच्या अधिकाराखाली त्यांनी घेतलेले आहेत. हे कोण आले? निवडणूक आयोगाचा अधिकार काय, त्यांनी कुठले निर्णय घेऊ नये हे सांगणारे हे कोण? निवडणूक आयोगाने निर्णय यांच्या बाजूने दिला नाही म्हणून निवडणूक आयोग आज त्यांना खलनायक दिसत आहे, त्यांच्यावर टीका करत आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयावरती, हायकोर्टावर टीका केली, आता सर्वोच्च न्यायालयावरती टीका करत होते. खटला वाढावा, आणखी प्रलंबित राहावा म्हणून वेळ मागतायत. 7 न्यायाधीशांचं घटनापीठ निर्माण करा आणि त्यांच्याकडे तुम्ही हा खटला सुपूर्त करा, अशा पद्धतीची वक्तव्य करता, जेणेकरून या खटल्याचा निकाल लागण्याकरता विलंब लागेल आणि त्यानंतर पुन्हा हे रडायला मोकळे, सकाळी भुंकायला मोकळे. हे सर्व प्रकार हे हरणार आहेत हे यांना माहीत आहे. याकरता या गोष्टी केल्या जातात. आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक
आज 90% वरती एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आहे. त्यांच्यासोबत सगळे काम करत आहेत. हे सगळं करत असताना अनेकांना ईडीच्या नोटिसा दिल्या, अनेकांना सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्या आणि मग या सगळ्यामध्ये राजकीय मदत घेतली गेली किंवा मदत झाली असा दावा कपिल सिब्बल केला. हे बघा, ईडीची नोटीसच द्यायची होती तर मग उद्धव ठाकरेंना का नाही दिली? आदित्य ठाकरेंना का नाही दिली? संजय राऊतांनाच का दिली? केवळ संजय राऊत नव्हते का या प्रकरणामध्ये? नव्हते तर त्यांनी प्रूव्ह करावं. त्यांनी प्रूव्ह करावं की त्यांना जे ईडीने कारवाई केली ती चुकीची होती. का नाही प्रूव्ह केलं? काहीतरी आधार पाहिजे. लोकांना भडकवण्याकरता, लोकांच्या भावनांचा फायदा घेण्याकरता आमचा पक्ष का संपतोय याचा कधीतरी त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपला पक्ष का संपला, आपला पक्ष अधोगतीला का चालला आहे याचं कधीतरी आत्मपरीक्षण करणार का केवळ एकनाथ शिंदेच्या नावाने बोमट्या मारणार? का केवळ निवडणूक आयोगाच्या नावाने बोमट्या मारणार? का अमित शहांच्या नावाने केवळ बोमट्या मारणार? स्वतःचा पराभव, स्वतःच्या अधोगतीला आपण कसे कारणीभूत आहोत याचं आत्मपरीक्षण उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या सभोवतालच्या मंडळींनी करणं गरजेचं आहे. आसिम सरोदे जे ठाकरे पक्षाचे वकील आहेत त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं आहे की चिन्ह जे आहे धनुष्यबाण चिन्ह ते गोठवलं जाईल आणि नाव हे उद्धव ठाकरेंना परत दिलं जाईल कोर्टाकडे. अरे आसिम सरोदे सारखे बोलका पोपट थोडे दिवस बोलतात त्यांच्या बाजूनी. त्यांना वाटतंय की विधान परिषद मिळेल, राज्यसभा मिळेल, आणखी काहीतरी पदरात पडेल. आसिम सरोदे काही घटनापीठ आहेत का? का न्यायमूर्तींनी कानात येऊन त्यांना सांगितलं आहे? कायदा यांनी बनवला आहे का? आसिम सरोदे वकील आहेत. प्रत्येक वकील बोलतो तो निर्णय नसतो. त्यामुळे अशा बोलक्या पोपटांना कडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. आम्ही उद्धव ठाकरेंशी कशी जवळीक आहोत आणि त्यांना इम्प्रेस करण्याकरता, कारण हे नेतृत्व कोण कौतुक केलं की लगेच भुलतं आणि याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करीत आहे. शिवसेना हा पक्ष निवडणूक आयोगाने अमित शहाच्या दबावाखाली 5,000 कोटींना विकला असा दावा संजय राऊतांनी केला, असा गौप्यस्फोट त्यांनी केलेला. आज काही त्यांच्या स्वप्नात आलं होतं का की 5,000 कोटी रुपयाला निवडणूक आयोगाला 5,000 कोटी रुपये दिले आणि शिवसेना पक्ष विकत घेतला? काय बोलतायत संजय राऊत? संजय राऊत रोज मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवण्याकरता चुकीच्या पद्धतीची अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. निवडणूक आयोग हा सुद्धा घटनात्मक दर्जा असलेला संस्था आहे. घटनात्मक दर्जा त्याला आहे, त्याला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. अशा पद्धतीची जर वक्तव्य निवडणूक आयोगाच्या विरोधात ते करत असतील तर नक्कीच सरकारकडे आम्ही मागणी करतो की ज्या सरकारने नियुक्त केलेली संस्था आहे, घटनात्मक दर्जा असलेली संस्था आहे, अशा पद्धती जर त्यांच्यावरती वक्तव्य करत असतील तर संजय राऊत यांच्यावरती कार्यवाही करावी. सर, सकाळी राऊतांनी बोलताना असं म्हटलंय की अमित शहाजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये वाद आहे असं त्यांचा दावा. संजय राऊत तुमच्या विरुद्ध त्या युबीटीत किती जण तुमच्या विरोधात आहेत मी नाव नाही घेणार, परंतु आधी प्रियांका चतुर्वेदी आणि तुमच्या वादाचे अभ्यास करावा, त्याबद्दल खंडन करावं. तुमच्या आणि आदित्य ठाकरेमध्ये जो वाद आहे त्याच्या संदर्भात खंडन करावं आणि त्यानंतर आपण अमित भाई, नरेंद्रजी मोदी यांच्या संदर्भात बोलावं. आधी तुमच्यात आणि आदित्य ठाकरेंमध्ये असलेला जो काही वाद आहे, तुमच्यात आणखी एक 20-25 नावं मी घेऊ शकतो सध्या UBTमधली, मी ती नावं घेणार नाही, परंतु आधी तुमच्यामधल्या असलेल्या वादाबद्दल खंडन करावं, आपण ते पाहावं आणि त्यानंतर अमित भाई, नरेंद्र मोदी यांच्या वादासंदर्भात बोलावं.
सुनावणीसाठी त्यांचे सर्व खासदार उपस्थित असतात, फक्त राजाभाऊ वाजे नसतात. काय कारण असतं म्हणजे? मला असं वाटतं की राजाभाऊ वाजे यांच्याशी आपण बोललं तर बरं होईल, किंवा विनय आपल्या अरविंद सावंतांना विचारलं तरी बरं होईल, किंवा अनिल देसाई जे त्या ठिकाणी खासदार उपस्थित असतात, त्यांना मोठी हौस आहे, तर त्यांना तुम्ही विचारावं की बाबा तुमचे सर्व खासदार का उपस्थित नाहीत, राजाभाऊ वाजे का येत नाहीत, हे त्यांनी विचारलं तर बरं होईल. म्हणजे तुम्हाला कसं वाटतं का की येऊ देत नाही म्हणून, किंवा असं काही? नाही, मला काही कल्पना नाही. कोण आहे हो त्यांच्यासोबत? जे बरोबर आहेत त्यातले तरी 100% आहेत का त्यांच्याबरोबर? जे बरोबर आहेत त्यातले 100% तरी त्यांच्याबरोबर आहेत का, हा माझा प्रश्न आहे. एक त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की सुरुवातीला अनिल देसाई माध्यमांशी बोलायचे, कारण इतक्या वर्षापासून ते केस पाहतात, पण आता संजय राऊत आल्यामुळे त्यांनाही बोलता येईल. अनिल देसाई यांनी माध्यमांसमोर बोलू नये, फक्त संजय राऊत यांनीच बोलावं असं फरमान काढलेलं आहे, म्हणून अनिल देसाई बोलत नाही कोणी काढलं? माझ्या माहितीनुसार. फरमान कोणी काढलं? काढणारे कोण? पक्षाचे निर्णय संजय राऊतच घेत आहेत सध्या. पक्षप्रमुख ही नवीन पोस्ट निर्माण करणार आहेत आणि त्याचे निर्णय संजय राऊत घेणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.